नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. माणूस जेव्हा आयुष्यातील चढ उतारांमधून जातो तेव्हा त्याला एक असा आधार हवा असतो जो कधीही सोडून जाणार नाही. पैसा, नाती, पद, प्रतिष्ठा हे सगळे असले तरी संकटामध्ये कधी ते साथ देतात तर कधी नाही. जीवनामध्ये अनेकदा आपल्याला असे वाटते की आपण एकटे पडलो आहोत, कोणतीही मदत मिळणार नाही आणि संकट सोडवणे अशक्य आहे. अशा वेळेला अनेक लोकांनी अनुभवले आहे की संकट कितीही मोठे असले तरी श्री स्वामी समर्थ महाराज हेच खऱ्या अर्थाने अखेरचा आधार असतात. का बरं लाखो लोक म्हणतात की स्वामीच माझे शेवटचा आधार आहेत? त्यांच्यामध्ये असे काय आहे की ज्यामुळे निराश झालेला भक्तही अचानक आशेने भरून जातो? सगळे दरवाजे बंद झाले असतानाही लोकांना वाटते की महाराज नक्कीच मदत करतील. प्रश्न असाच आहे की स्वामीच का? लोकांना त्यांच्यामध्ये असे काय विशेष वाटते? लोकांना असे का वाटते की सगळे फसले तरी स्वामी सोडणार नाहीत? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भक्तांना स्वामीच हे शेवटचा आधार का वाटतात. स्वामींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा निरपेक्ष आश्रय. ते भक्तांकडून श्रीमंती, कीर्ती किंवा कोणतीही अट मागत नाहीत. गरीब असो किंवा श्रीमंत, शिक्षित असो किंवा अशिक्षित, स्वामी सर्वांना समान नजरेने पाहतात. माणसाने कितीही चुका केलेल्या असो किंवा निराश झालेला असो, स्वामींना शरण आलेल्या भक्ताला ते नक्कीच आश्रय देतात. हीच त्यांची खरी कृपा असते. स्वामींनी कधीही भक्तांकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या नाहीत. स्वामी कधी हे पाहत नाहीत की आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याकडे किती भक्ती आहे किंवा आपण किती पुण्यवान आहोत. या उलट त्यांनी भक्तांना अभयवचनच दिलेले आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हताश झालेला भक्त जेव्हा स्वामींचे नाव घेतो तेव्हा त्याला एक अदृश्य शक्तीचा आधार मिळतो. त्यांचे तत्त्व एकच आहे की त्यांना शरण आलेल्या भक्ताचा योगक्षेम ते स्वतः पाहतात. इतर नाती, इतर आधार कधीही तुटू शकतात, पण स्वामींचा आधार कधी तुटत नाही. आपण जेव्हा निराश होतो तेव्हा आपल्याला वाटते की आता आपली कोण साथ देईल, लोक सोडून जातील. अशा वेळेला जेव्हा आपण स्वामींकडे जातो तेव्हा आपल्याला मोठा मानसिक आधार मिळतो. हा अनुभव इतका दृढ असतो की आपल्याला जाणवते की जगाने सोडले तरीही स्वामी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. म्हणूनच लोक स्वामींना अखेरचा आधार मानतात. संकटात दिलेला धीर. जीवनामध्ये संकट आले की सर्वसामान्य माणूस खचून जातो. नातेवाईक सांत्वन करतात, पण तो धीर फार काळ टिकत नाही. पण जेव्हा आपण स्वामींच्या चरणी बसतो तेव्हा आपल्या अंतर्मनातून आवाज ऐकू येतो की काळजी करू नकोस, मी आहे ना. ही जाणीव इतकी खोल असते की आपल्याला खऱ्या अर्थाने धीर मिळतो. जीवनामध्ये संकटे आल्यावर आपण घाबरून जातो, आशा कमी होते. तेव्हा आपण डोळे मिटून स्वामींचे नाव घेतो तेव्हा आतून एक आवाज येतो की घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. हा आवाज म्हणजे खरी ताकद असते. संकटे जरी तशीच राहिली तरी आपले मन शांत होते, आपल्याला उभे राहायची हिंमत मिळते. म्हणूनच कितीतरी लोक सांगतात की स्वामींचा आधार मिळाला की कोणतेही वादळ पार करता येते. काही भक्त असेही सांगतात की जेव्हा स्वामींच्या चरणी आम्ही प्रार्थना केली तेव्हा आतून एक प्रकारची शांती मिळाली. हा अनुभवच लोकांना पटवतो की स्वामी हेच अखेरचे आधारस्तंभ आहेत. स्वामींच्या कृपेमध्ये एक विशेषता आहे, ते म्हणजे ते भक्ताला त्याच्या कर्मानुसार दिशा देतात. त्यांचा आशीर्वाद म्हणजे जादू नाही तर जीवनाचे खरे मार्गदर्शन आहे. जर कुणी चुकीचा मार्ग धरला तर स्वामी त्याला धडा शिकवतात, पण शेवटी मार्गावर आणतात. महाराजांचा आशीर्वाद हा केवळ चमत्कार नसतो, तर तो आपल्या कर्मांवर आधारित न्यायही असतो. ते प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्मानुसार मार्ग दाखवतात. आपण चुकीचा मार्ग धरला तर स्वामी कधी कठोर धडा देतात तर कधी शांतपणे परत योग्य वाटेला आणतात. यामध्ये त्यांची करुणा लपलेली असते, कारण शिक्षा करूनही ते आपल्याला एकटे सोडत नाहीत. म्हणूनच लोकांना वाटते की स्वामींच्या न्यायामध्येही प्रेम आहे आणि शिस्तही आहे. हा अनुभवच भक्ताला पटवतो की माझ्या चुका सुधारण्यासाठी आणि माझे रक्षण करण्यासाठी स्वामी नेहमी माझ्या सोबत आहेत. भक्तांनाही जाणवते की इथे मला कोणी फसवणार नाही, मला जे योग्य आहे तेच मिळेल. ही श्रद्धा त्यांना शेवटपर्यंत स्वामींच्या चरणी टिकवून ठेवते. अशा प्रकारे स्वामी भक्तवत्सल असल्यामुळे लोकांना ते अखेरचा आधार वाटतात. स्वामींनी अनेक भक्तांना निराशेला आशेत बदलणारे अनुभव दिलेले आहेत. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की सर्व दरवाजे बंद झाले, पण स्वामींचे स्मरण केल्यावर अचानक मार्ग निघाला. रोग बरा झाला, अडकलेले काम सुटले किंवा किमान मनाला धीर मिळाला. जीवनामध्ये अनेक वेळेला लोक निराश होतात, काम जमत नाही, संकटे वाढतात आणि वाटते की आता कोणीही मदत करणार नाही. अशा वेळेला स्वामींचे स्मरण किंवा त्यांचा आशीर्वाद निराशेला आशेमध्ये बदलतात. मन हलके होते आणि भीती कमी होते. अशा वेळेला भक्त पुन्हा एकदा उभा राहतो
आत्मविश्वासाने भरतो आणि जीवनातील अडथळे सोपे वाटतात. अनेक वेळेला वाटते की आपण एकटे आहोत, कोणीही समजून घेणार नाही. अशा वेळेला स्वामींना शरण जाणे खूप महत्त्वाचे ठरते. अनेक भक्तांना जाणवते की संकट कितीही मोठे असले तरी स्वामी हे शेवटचा आधार आहेत, जे प्रत्येक परिस्थितीमध्ये मदत करतात. स्वामींचा दरवाजा प्रत्येकासाठी खुला आहे. स्वामींच्या दरबारामध्ये कोणतीही अट नाही, कोणताही भेदभाव नाही. जेव्हा आयुष्यामध्ये संकटे वाढतात आणि आशा कमी होते, तेव्हा स्वामींचा हा खुला दरवाजा आपल्या मनाला शांतता आणि आशेचा संदेश देतो. जेव्हा माणसाला सगळीकडे नकार मिळतो, तेव्हा स्वामींच्या पायाशी त्याला होकार मिळतो. जगामध्ये बहुतेक नाती आपलेपण, पैसा, दर्जा यावर आधारलेली असतात, पण स्वामींचा दरबार हा सगळ्यांसाठी खुला असतो. स्वामींच्या दरबारामध्ये प्रत्येकाला जाणवते की मी कुठून आलो, मी कसा आहे याचा काहीच फरक नाही, पण स्वामी मला स्वीकारतात. म्हणूनच लोक म्हणतात की स्वामी हे शेवटचा आधार आहेत. स्वामी हे मनशांतीचा खरा स्रोत आहेत. भौतिक जीवनामधील आधार म्हणजेच पैसा, मित्र, नाती हे क्षणिक सुख देतात, पण मनशांती ही खरी गरज असते. महाराजांचे स्मरण केले की मन शांत होते, भीती कमी होते आणि धीर वाढतो. मनशांती म्हणजे खरी शक्ती असते, जी आपल्याला संकटावर मात करायला मदत करते. स्वामींचे नाव जरी घेतले तरी त्वरित आतून एक शांती अनुभवायला मिळते. त्यांचे दर्शन, त्यांची मूर्ती पाहिल्यावर, त्यांच्या दृष्टीमधून आशीर्वाद मिळाल्यावर मनामधला गोंधळ थांबतो आणि अंतर्मन शांत होते. स्वामींच्या डोळ्यात पाहिले की जणू सगळी दुःख, भीती कमी होते आणि धीर वाढतो. जीवनामध्ये कितीही अडचणी असल्या तरी स्वामींचे स्मरण केल्याने भक्ताला अडथळ्यांमध्येही समाधान आणि विश्वास मिळतो आणि मनातला त्रास, चिंता आणि गोंधळ निघून जातो. जेव्हा भक्तांना अशी अनुभूती मिळते, तेव्हा त्यांना वाटते की स्वामी सोबत असेल तर कशाचीही कमी नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे अभयवचनच प्रत्येक भक्तासाठी शक्तीचा आणि आधाराचा स्रोत बनते. इतिहासात आणि आजही असंख्य भक्तांनी स्वामींची कृपा अनुभवली आहे. अडकलेली कामे सुटतात, रोग बरा होतो, हरवलेली संधी परत मिळते. काहींच्या आर्थिक अडचणी सुटतात, तर काहींच्या मनामध्ये शांतता आणि धैर्य निर्माण होते. भक्त सांगतात की हे अनुभव योगायोग नसून स्वामींच्या कृपेने सर्व काही घडते. प्रत्येक अनुभव आपल्याला विश्वास आणि आशेचा आधार देतो. या अनुभवांमुळे भक्तांना जाणवते की संकट कितीही मोठे असेल, पण स्वामी जर सोबत असेल तर हे संकट स्वामींसमोर काहीच नाही. त्यामुळे लोक फक्त स्वामींना आशीर्वाद देणारे नाही, तर अखेरचा आधार आणि मार्गदर्शक मानतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी हे भक्तांना अखेरचा आधार का वाटतात. कारण ते निरपेक्ष आश्रय देतात, संकटात धीर देतात, कर्मानुसार योग्य न्याय करतात, निराशेतून आशा निर्माण करतात, सगळ्यांसाठी आपला दरवाजा खुला ठेवतात, मनाला खरी शांती देतात आणि स्वामींच्या कृपेने अनोखे अनुभव मिळतात. जेव्हा माणूस सगळे गमावतो, तेव्हा त्याला एकच विश्वास उरतो की स्वामी माझे ऐकतील, स्वामी माझ्यासोबत आहेत आणि हा विश्वासच त्याला जगायला नवीन ताकद देतो. जीवनात अनेक वेळेला प्रश्न येतात की काय करावे, कुठे जावे, संकटांचा कसा सामना करावा. अशा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर महाराजांकडे आहे. आपण जितका जास्त स्वामींवर विश्वास ठेवतो, तितके आपल्याला अधिक आधार, मार्गदर्शन आणि शांती मिळते. म्हणूनच आज लाखो भक्त म्हणतात की स्वामी हे शेवटचेच नाही, तर जीवनाचे खरे आधार आहेत. तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.